मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे त्यांच्या एका विधानामुळे चांगले चर्चेत आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं होतं, ते आता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। मनोज जरांगे पुढे म्हणाले की धन्याची लाभार्थी टोळी त्याला अंधारातून पाठिंबा देत आहे। तुझे इतके मॅटर आहेत की मी अजून त्यात हात घातलेला नाहीये। आज सकाळी नागपूरची एक महिला माझ्याकडे आली होती। हे अत्यंत भयंकर प्रकरण आहे। देवेंद्र फडणवीस यांना अजून याबाबत माहिती नाहीये। ती महिला माझ्या घरी येऊन रडत होती। या महिलेच्या पतीचं निधन झालंय, याच्या टेन्शन पायी हे घडलंय। धन्या, तू माझ्या नादाला लागू नकोस। या प्रकरणात मी लक्ष घातलं तर तुझे लय हाल होतील। तू इथून पुढे तरी हे चाळे बंद कर। माझ्या नादाला लागू नकोस, लय बेकार होईल तुझं सगळं। आमच्या लोकांनाच घातापाताच्या सुपाऱ्या देतोय। ते गप्प बसले होते तरी तुझ्या टोळीने त्यांना उचकायला लावलंय, असं म्हणत मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना खडे बोल सुनावले आहेत आणि त्यांनी आरोपही केले आहेत। एक प्रकरण संपत नाही तोवर आता दुसरं प्रकरण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांच्या अडचणी वाढवणार आहेत। बीड मधील परळी येथे सुप्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचे देखील मुंडे खून प्रकरणात नाव समोर आलंय। महादेव मुंडे यांच्या हत्येला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यामध्ये खळबळजनक खुलासे केले जात आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती। SIT स्थापन करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांच्या पत्नीने केली होती। तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोपही केलेले आहेत। आतापर्यंत 6 जणांची ब्रेन मॅपिंग तर उद्या 3 जणांची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे। आतापर्यंत तपासावर महादेव मुंडे यांच्या पत्नीने भाष्य करत खळबळजनक आरोप केले आहेत। ज्या आरोपींची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली आहे त्यांची उद्या नार्को टेस्ट होणार आहे आणि SIT आणि IPS पंकज कुमावत त्यांनी पारदर्शक असा तपास केला आहे। ज्यांची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह आली आहे ते सर्व वाल्मिक कराड यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेले संशयित आरोपी आहेत आणि वाल्मिक कराड याने तपास थांबवला होता असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तसेच त्यांच्या संबंधित असलेले संशयित आरोपींची ब्रेन मॅपिंग पॉझिटिव्ह कसे आले आहेत, मात्र पोलिसांनी पारदर्शक असा तपास केलाय। घटना घडल्यानंतर 6 महिने मी घरीच होते। स्थानिक पोलिसांनी घरी येऊन माझा जबाब नोंदवला। परळी पोलिसांनी तपासात खूप दिरंगाई केली। बंगल्यावरील फोनमुळे तपास थांबवला गेला होता। मात्र मला न्याय पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। न्यायासाठी मी जेव्हा विषप्राशन केलं तेव्हा बंद केलेली फाईल तपासासाठी सुरू करण्यात आली आणि या न्यायामध्ये मला जरांगे पाटील आणि अनेक राजकीय लोकांचे पाठबळ मिळाले असून जरांगे पाटलांमुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटू शकले। मुख्यमंत्र्यांनीही मला SIT स्थापन करून खूपच मदत केली आहे, असं वक्तव्य मुंडे यांच्या परिवाराने केलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।